श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे अधिक मास सुरू झालाय आणि उद्या आहे गुरुपुष्य मृत योग. तो सकाळी 6:04 सुरू होतोय. तो संपणार आहे रात्री 2:41. त्यामुळे पूर्ण दिवस गुरुपुष्य मृत योग आहे. त्यामुळे हा खूप सुवर्ण योग आहे आपली सेवा वाढवण्याचा, सेवा करण्याचा. तुम्ही सोने चांदी नाही घेतली तरी चालेल, पण सेवा उद्या भरपूर करा. त्यामुळे उद्या आपल्याला एक सेवा नक्की करायची. ती सेवा म्हणजे एक तरी दिवा तुम्हाला मंदिरात जाऊन लावायचा. तुमच्या आसपास कोणतंही मंदिर असो, भगवान शिवाचं मंदिर असो, स्वामींचं असं मठ असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल, देवीचं मंदिर असेल, भगवान विष्णूचं मंदिर असेल, कोणत्याही मंदिरात जावा, एक तुपाचा दिवा लावा. 33 वातींची एक वात करून एक जरी दिवा लावला तरी चालेल, किंवा 1, 11, 21 अशी 33 दिवे लावले तरी चालेल. जसे जमेल उद्या तुम्हाला दीपदान नक्की करायचंय. उद्या तुम्हाला दिवा नक्की लावायचा आहे. घरातल्या एका व्यक्तीने ही सेवा केली तरी चालेल, सगळ्यांनी करायची गरज नाही. आणि तुम्ही पिंपळा झाडाखाली सुद्धा एक दिवा नक्की लावा उद्या. ही सेवा तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही नक्की करा. सोबत उद्या गुरुवार आहे, म्हणजे आपली माऊलीचा वार आहे. त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या माऊलीची भरपूर सेवा करायची आहे. गुरु म्हटल्या गुरुची सेवा तर झालीच पाहिजे. त्यामुळे उद्या 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप झाला पाहिजे. 11 तारक मंत्र, 1 वेळा श्री स्वामी सारामृतचं पठण झालं पाहिजे. ज्यांचे गुरुवार चालू आहेत संकल्प त्यांची तर खूपच छान, त्यांची सगळी सेवा होणार आहेत. पण ज्यांचे नाही त्यांनी या सेवा नक्की करावं. दत्तगुरूंच्याही भरपूर सेवा करा. जसं जमेल तसं संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण तुम्ही एक संकल्पयुक्त 1 दिवसाचं करू शकता, तेही तुम्ही करू शकता. म्हणजे फक्त उद्या सेवेचा दिवस, सेवा भरपूर करायची. सोबत तुम्हाला उद्या सकाळी उठलात की सुशीलभूत झाला की तुळशीला जेव्हा जल अर्पण करसाल तेव्हा दूधही अर्पण करा. कच्चं दूध अर्पण करा, त्यात थोडंसं हळद टाका, ते कच्चं दूध तुळशीला अर्पण करा. आणि तिथे उभं राहूनच तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. आणि तिथे उभं राहूनच तुम्ही 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप नक्की करा. ह्या तुळशीची ही सेवा नक्की करा. उद्या दिवसभरामध्ये जसे जमेल त्या सेवा तर नक्की करा. सत्यनारायण ही तुम्हाला उद्या जमेल तसं सत्यनारायण करा. स्वामींच्या मठात केंद्रात घेऊन जावा. तिथे पिवळ्या वस्तू काही अर्पण करा स्वामींना. काही केळी न्या, बुंदी न्या, शेव न्या, पोळ्या, पुरणपोळी नेली तरी चालेल. भगवंतांना ते अर्पण, पिवळ्या वस्तू काही अर्पण करा. उद्या जमलं असतं तांदूळ किंवा साखर विकत आणा. ते दान जरी केलं तरी चालेल. दानालाही उद्या महत्व आहे. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं दान करा. मीठ दान करा, तांदूळ, गहू जसे जमेल ते दान जे करल ते चालेल. पिवळ्या वस्तू सुद्धा दान केल्या तरी चालेल. म्हणजे तुम्ही डाळी जसं चण्याची डाळ वगैरे जरी दान केली तरी चालेल. म्हणजे दानालाही उद्या तेवढंच महत्व आहे. त्यामुळे उद्या शक्य असेल तेवढं दान धर्मही करा. सोबत स्वामींची सेवाही करा. सेवेला खूप महत्व आहे. आणि एक दिवा नक्की मंदिरात नेऊन लावा. एक तरी दिवा नक्की लावा. आणि घरात स्वामींपुढे तुपाचा दिवा नक्की 33 वातीची एक वात करून स्वामींपुढे सुद्धा एक दिवा नक्की लावा. 33 वातीची एक वात करून ह्या सेवा उद्या दिवसभरात नक्कीच झाल्या पाहिजे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.